पुरातन काळातील कथा आहे. भटक्या जमातीतील रामजी आणि राधा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि पैसे कमावण्यासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जात होते. जेव्हा ते दुसऱ्या राज्याच्या सीमेवरती पोहोचले तेव्हा वाटेत त्यांना काही दरोडेखोर भेटले आणि त्या दरोडेखोरांनी त्या दोघं नवरा बायकोचं सामान पळवून नेलं. त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व काही सामान लुटले आणि दोघांनाही भिकारी बनवले. यानंतर दरोडेखोरांची टोळी तेथून निघून गेली. पण लुटल्यानंतर रामजी आणि राधा मात्र काळजीत पडले. ते विचार करू लागले, आता पुढे काय करायचं, काय करावं हे त्यांना समजेना. त्या एका अनोळखी शहरात दोघांचीही परिस्थिती वाईट झाली होती. कारण एका अनोळख्या शहरामध्ये पैसा हे सर्वस्व आहे. मग रामजी आपल्या पत्नीसह त्या शहराकडे प्रस्थान करू लागला. त्याला अतिशय काळजी वाटत होती की आता मी इथे आपला उदरनिर्वाह कसा करावा, कारण व्यवसाय करण्यासाठी पैसा हातात नाही. तो जात असताना त्याला शहराबाहेर एका साधूची झोपडी दिसली. तो आपल्या पत्नीला घेऊन त्या झोपडीकडे चालू लागला. झोपडीजवळ पोचल्यावरती तिथे त्याला एक साधू दिसला, जो त्याच्या शिष्यांना शिकवत होता. साधूला पाहून रामजीने विचार केला की आपली समस्या या साधूला सांगावी का? कदाचित हा साधू आपली समस्या सोडवेल. असा विचार करून तो साधूकडे पोचला आणि अतिशय नम्र स्वरात त्याने त्या साधूला आपली समस्या सांगितली. तो म्हणाला, साधू महाराज, दरोडेखोरांनी आमचे सर्व सामान लुटले आहे. आता आमच्याकडे व्यवसाय करण्यासाठी काहीही उरलेलं नाही. जर तुम्ही माझ्या पत्नीला एखाद्या व्यापाऱ्याकडे गहाण ठेवून मला काही पैसे मिळवून देऊ शकलात तर माझ्यावरती तुमचे खूप मोठे उपकार होतील. जेव्हा साधूने त्या रामजीचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याला त्याची दया आली. साधूने त्याला त्याच्या ओळखीच्या एका श्रीमंत माणसाबद्दल सांगितलं आणि श्रीमंत माणसाकडे पाठवलं. रामजी आपल्या पत्नीसह त्या श्रीमंत माणसाकडे पोहोचला आणि हात जोडून तो त्या सावकाराला म्हणाला, शेठजी, मला काही पैशांची गरज आहे. माझ्याकडे गहाण ठेवण्यासाठी माझ्या पत्नीशिवाय दुसरं काहीही नाही. तुम्ही माझ्या पत्नीला गहाण ठेवून मला काही पैसे देऊ शकता का? मी त्या पैशानं एखादा छोटा मोठा व्यवसाय करेल आणि लवकरच तुमचे सर्व पैसे व्याजासह परत करेल आणि माझ्या पत्नीला तुमच्यापासून मुक्त करेल. तोपर्यंत माझी पत्नी तुम्ही दिलेल्या पैशासाठी तुमच्याकडे गहाण ठेवली जाईल. जेव्हा सावकारानं रामजीचं हे बोलणं ऐकलं तेव्हा त्यानं त्याला पैसे देण्याचे मान्य केले आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याने रामजीच्या पत्नीला म्हणजे राधाला तारण म्हणून ठेवलं. पत्नीला तारण ठेवून व्यापाऱ्याकडनं कर्ज घेऊन तो व्यवसाय करण्यासाठी गेला. त्या पैशातून तो भाजीचा व्यापार करू लागला. तो शेतकऱ्यांकडनं कमीत कमी किमतीमध्ये भाजी विकत घेत असे आणि इतर गरजू लोकांना जास्त किमतीमध्ये विकत असे. अशा प्रकारे त्या रामजीला त्या पैशातून खूप कमी वेळामध्ये जास्त पैसे कमावले. आता रामजी शेठजीच्या घरी पोचला आणि म्हणाला, शेठजी, तुमचा हिशोब चुकता करा. माझ्याकडनं पैसे घ्या आणि माझी पत्नी मला परत करा. आता मी तुम्हाला काय सांगू? 2 महिन्यापूर्वी तुमची पत्नी अचानक आजारी पडली आणि आजारामुळे तिचा मृत्यू झाला. मी तुमच्या पत्नीवरती खूप उपचार केले, तिला सर्वोत्तम वैद्यांकडे नेले, पण तरीही मी तुमच्या पत्नीला वाचवू शकलो नाही. जेव्हा रामजीने शेठजीकडनं हे शब्द ऐकले तेव्हा तो खूप दुःखी झाला. मग थोडा धीर धरून तो व्यापाऱ्याला म्हणाला, शेठजी, जे व्हायचे होते ते झाले. कदाचित माझ्या नशिबामध्ये हेच लिहिलेलं असेल. ती माझ्यासोबत राहिली असती तरी तिचा आयुष्य पूर्ण होताच ती मरण पावली असती. नियतीनं लिहिलेल्याला कोण टाळू शकतं का? तुम्ही तुमचे पैसे घेऊ शकता म्हणजे मी समाधानी राहू शकेल की मी घेतलेलं कर्ज मी फेडलं आहे आणि बायको गहाण ठेवलेल्या कलंकापासून माझी मुक्तता होईल. हे ऐकून तो शेठजी म्हणाला, नाही भाऊ, आता मी हे पैसे कसे परत घेऊ शकतो?
जर तुम्ही माझ्याकडे ठेवलेली गहाण वस्तू परतच घेऊ शकला नाही, तर मला हे पैसे परत घेण्याचा अधिकार राहिला नाही. रामजीनं त्या शेठला घेतलेले कर्ज वारंवार परत घेण्याची विनंती केली, पण त्या शेठनं ते मान्य केलं नाही. मग तो तिथून दुःखी अंतकरणानं निघून गेला आणि वाटेत तो पुन्हा त्याच ठिकाणी पोचला, जिथे तो त्या साधू महाराजांना पहिल्यांदा भेटला होता. नेहमीप्रमाणे साधू महाराज व्यासपीठावरती बसून त्याच्या शिष्यांना शिकवत होते. तोही मनशांतीसाठी तिथे जाऊन बसला आणि साधू महाराजांचं प्रवचन ऐकू लागला. जेव्हा साधूनं त्याला पाहिलं, तेव्हा त्यांनी लगेच त्याला ओळखलं आणि त्याची विचारपूस केली. रामजीनं संपूर्ण घटना साधूंना सांगितली. साधू एक महान पुरुष होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन साधू म्हणाले, बाळा, त्या शेठनं तुला फसवलं आहे. तुझी पत्नी नक्कीच जिवंत आहे. त्या शेठने तिला त्याच्या घरात लपवून ठेवलं आहे. आता तू हे कर, इथल्या राजाकडे जा आणि राजाच्या दरबारात जाऊन प्रार्थना कर. महाराज, माझी पत्नी त्या शेठकडनं परत मिळवून द्या, कारण या शहराचा राजा खूप बुद्धिमान आहे. तो त्या शेठवरती दबाव आणून नक्कीच तुला तुझी पत्नी मिळवून देईल. आता तुझा निर्णय तिथेच होईल. साधूच्या सांगण्यानुसार रामजी त्या शहराच्या राजाच्या दरबारात पोचला आणि राजाच्या दरबारात पोचल्यानंतर त्याने राजाकडे विनवणी केली. महाराज, मला माझी पत्नी त्या शेठकडनं माघारी घेऊन द्या. त्याने मला फसवलं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून राजाने त्या शेठला बोलावून विचारलं, तू रामजीच्या काही पैशांच्या बदल्यात त्याची बायको तुझ्याकडे गहाण ठेवली होती का? हे खरं आहे का? शेठने ते मान्य केलं आणि म्हणाला, हो राजा, त्याने जे सांगितलं ते अगदी खरं आहे. मग राजाने विचारलं, तुम्ही त्याची पत्नी का परत करत नाही? राजाचे बोलणे ऐकून शेठने म्हटले, महाराज, मी तिला कसं परत करू शकतो? मी त्याला सांगितलं आहे की त्याची पत्नी काही महिन्यांपूर्वी मरण पावली आहे. आजाराने तिचा मृत्यू झाला आहे. आता मी यमराजांकडे जाऊन त्याच्या पत्नीला परत आणू शकत नाही. मग राजाने विचारले, तुमच्याकडे असा कोणी साक्षीदार आहे का, जो त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची पुष्टी देऊ शकेल? तेव्हा शेठ म्हणाला, हो महाराज, माझ्याकडे याचा पुरावा आहे. या गोष्टीची पुष्टी वैद्य नक्कीच करू शकतील, ज्यांनी याच्या पत्नीवरती उपचार केले होते, आणि स्मशानभूमीमध्ये याच्या पत्नीवरती अंत्यसंस्कार करणारे 4 लोक देखील याची साक्ष देतील. शेठने हे इतके आत्मविश्वासाने सांगितले की राजानेही त्याच्यावरती विश्वास ठेवला. मग राजाने रामजीला सांगितले, जर तुमची पत्नी जिवंत असती तर आम्ही ती तुमच्यासाठी नक्कीच मिळवून दिली असती, पण आता आम्ही देखील असहाय्य आहोत. अशा प्रकारे राजाने त्याला समजावून सांगितले आणि त्याला परत पाठवले. रामजी पुन्हा साधू महाराजांकडे पोचला आणि राजा आणि शेठने दरबारात जे काही सांगितले होते ते सर्व त्यांना सांगितले. हे ऐकून साधू महाराज म्हणाले, मला राजा इतका अविवेकी असेल असे वाटलं नव्हतं. मला वाईट वाटतं की त्याने तुला न्याय दिला नाही. त्याने सावकाराच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि तुला पटवून दिले आणि माझ्याकडे परत पाठवले. आता तू माझं ऐक. पुन्हा एकदा राजाकडे जा आणि त्याला सांग की तो फक्त 2 तासासाठी मला त्याच्या सिंहासनावरती बसण्याचा अधिकार द्यावा. मग मी राजाला न्याय कसा केला जातो आणि न्याय काय आहे हे सांगेन. मग रामजी पुन्हा एकदा राजाच्या दरबारात पोचला आणि साधूने सांगितल्याप्रमाणे त्याने राजाला सांगितले, राजन, फक्त 2 तासासाठी तुम्ही या गादीवर बसण्याचा अधिकार साधू महाराजांना द्या. जेव्हा राजाने त्याच्याकडनं हे ऐकले तेव्हा तो त्याला म्हणाला, जर तुला न्याय मिळणार असेल तर मला 2 तासांसाठी सिंहासन सोडण्यास काहीही हरकत नाही. तू त्या महाराजांना दरबारात घेऊन ये. राजाचे म्हणणे ऐकून रामजी साधू महाराजांकडे गेला आणि त्यांना राजदरबारात घेऊन आला. साधू राजदरबारात पोहोचताच राजाने आपले सिंहासन सोडले आणि साधू महाराज सिंहासनावरती बसतात. शेठला महात्मासमोर हजर करण्यात आले. या व्यक्तीच्या पत्नीचे 2 महिन्यापूर्वी निधन झाले आहे. याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का?
तेव्हा त्या शेठनं म्हटलं, हो, माझ्याकडे साक्षीदार आहे. मग राजा बनलेल्या साधू महाराजांनी आदेशानुसार शेठचे साक्षीदार हजर करण्यास सांगितले. सर्वप्रथम राजाने त्याच्या पत्नीवरती उपचार करणाऱ्या वैद्याला बोलावले. साधूने त्याला विचारलं, वैद्यजी, तुम्ही या व्यक्तीच्या पत्नीवरती उपचार केले होते का? वैद्य म्हणाले, हो, मीच त्याच्या पत्नीवरती उपचार केले होते. वैद्याचे हे बोलणे ऐकून साधू म्हणाले, बरं वैद्य, मला सांगा, तुम्ही शेठच्या घरी याच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी जायचे की ती स्वतः तुमच्याकडे औषध घ्यायला यायची? राजा झालेल्या साधूचे हे शब्द ऐकून वैद्य म्हणाला, महाराज, शेठजी स्वतः माझ्याकडे औषध घेण्यासाठी येत असत. मग साधू महाराज म्हणाले, याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे खात्रीने म्हणू शकत नाही की हे औषध तो रामजीच्या पत्नीसाठी घेऊन जात होता की आणखी कोणासाठी? मग वैद्य म्हणाला, मी हे खात्रीने सांगू शकत नाही की शेठजी ते औषध माझ्याकडनं कोणासाठी घेऊन जात होते, पण शेठजी नक्कीच माझ्याकडनं औषध घेऊन जात होते. वैद्याचं हे बोलणं ऐकून साधू महाराज म्हणाले, याचा अर्थ असा की तुम्ही रुग्णाची तपासणी न करता ही औषधं देता, आणि ही तर खूप मोठी गंभीर बाब आहे. तुम्ही औषधाऐवजी एखाद्याला विष देखील देऊ शकता, आणि होऊ शकतं की तुम्ही दिलेल्या विषानं त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असावा. साधूचे हे शब्द ऐकताच वैद्याचा चेहरा भीतीनं फिकट पडला आणि तो दबलेल्या आवाजात म्हणाला, नाही महाराज, हे अजिबात होऊ शकत नाही. मी माझ्या कोणत्याही रुग्णाला औषधाच्या बदल्यात विष का देऊ? आणि अशा प्रकारे माझी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागेल. वैद्याचं हे बोलणं ऐकून साधू महाराज म्हणाले, हा, तुम्ही हेच तर म्हणाल, पण तुम्ही तुमच्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल मी तुम्हाला शिक्षा करेल. एका रुग्णाच्या जीवाशी खेळल्याबद्दल मी तुला 50 फटके मारण्याचा आदेश देणार आहे, आणि त्यासोबत तुझा चेहरा काळा करून शहरात फिरवायला सांगेन. आता तुला ठरवायचं आहे की तू सत्य सांगणार आहेस की तुझ्यावरती कारवाई करण्याची मी तुला अटक करण्यासाठी सैनिक पाठवावे. हे ऐकून वैद्याचे शरीर आता थरथर कापू लागले. तो साधूच्या पाया पडला आणि म्हणाला, महाराज, कृपया मला माफ करा. मी कबूल करतो, मी शेठने सांगितलेल्या कोणत्याही रुग्णावरती उपचार केले नाहीत. त्याने मला 1000 रुपये दिले होते आणि हे सांगितले की जर साक्ष द्यायची गरज पडली तर मी त्याच्या बाजूनं साक्ष द्यावी. माझा एकमेव गुन्हा म्हणजे मी लोभामुळे या सेठचा प्रस्ताव स्वीकारला. साधू महाराज, जे राजा झाले होते, ते म्हणाले, काहीही असो, पण तुम्ही गुन्हा केला आहे, म्हणून मी कोठी साक्ष दिल्याबद्दल तुम्हाला 10 कोडे मारण्याचा आदेश देतो. राजाच्या सैनिकांनी लगेच संताच्या आज्ञेचे पालन केले आणि सैनिकांनी ताबडतोब वैद्याला पकडले आणि दरबारात त्याला फटके मारायला सुरुवात केली. पहिला फटका लागताच तो मोठ्याने ओरडला आणि म्हणाला, महाराज, कृपया माझ्यावर दया करा, मी मरेल. प्रत्येक फटके मारताच त्याच्या घशातून दयनीय आवाज येत होते. वैद्यासोबत हे घडताना पाहून शेठने साक्षीदार म्हणून बोलावलेल्या आणि रामजीच्या पत्नीला स्मशानात नेऊन तिचे अंत्यसंस्कार करण्याबद्दल बोलणाऱ्या 4 लोकांची मने थरथर कापली. आता त्या 4 साक्षीदारांची पाळी होती. साधू महात्म्यांनी त्यांना विचारलं, तुम्ही लोक म्हणतात की तुम्ही चौघांनी त्या रामजीच्या पत्नीचा मृतदेह घेऊन स्मशानात अंत्यसंस्कार केले, तर मला सांगा की जेव्हा मृतदेह स्मशानात आणला गेला तेव्हा अंतिम संस्कार करण्यापूर्वी तिला आंघोळ घातली जाते आणि नंतर तिला कपड्यामध्ये गुंढाळून जमिनीवरती ठेवले जाते. आंघोळीच्या वेळी तुम्ही त्या महिलेचा मृतदेह पाहिला का? हे ऐकून शेठच्या त्या 4 साक्षीदारांनी म्हटले, नाही महाराज, आम्हाला तिचा मृतदेह अजिबात दिसला नाही. जेव्हा शेठजीने आरती केली होती त्यानंतरच तिला स्मशानात आम्ही घेऊन गेलो होतो आणि त्याचे दहन केले. त्या 4 साक्षीदारांचे म्हणणे ऐकल्यावरती साधू महाराज म्हणाले, म्हणजे त्या आरतीवर खरंच मृत व्यक्ती झोपला आहे की एखादी जिवंत व्यक्ती झोपली आहे हे जाणून घेणं तुम्हाला योग्य वाटलं नाही का? कदाचित
एक जिवंत व्यक्ती एखाद्या विषारी पदार्थाच्या खाण्यानं बेशुद्ध पडलेली असावी आणि तुम्ही त्याला त्याच अवस्थेत स्मशानात घेऊन गेले असावे. हा तर खूप गंभीर गुन्हा आहे. यासाठी तर तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. ते ऐकून चौघे वैद्यांना होत असलेली शिक्षा पाहून घाबरलेले होते आणि साधू महाराजांच्या तोंडून मृत्यूदंडाची शिक्षा ऐकताच त्यांचे हातपाय पूर्णपणे लटलट कापू लागले. जेव्हा साधू महाराजांनी शेठकडे पाहिले तेव्हा शेठचा चेहरा भीतीनं घाबरून काळवंडला होता. मग साधू महाराज म्हणाले, शेठजी, तुमचे पाचही साक्षीदार आधीच उघड झाले आहेत. आता तुम्हीच सांगा की कोणाच्या पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने घरी तुरुंगात ठेवण्याच्या गुन्ह्यासाठी तुम्हाला कोणती शिक्षा हवी आहे. साधू महाराजांचं हे शब्द ऐकल्याबरोबर शेठचा चेहरा फिकट पडला आणि तो एक शब्दही बोलू शकला नाही. साधू महाराज म्हणाले, या अगोदर मी तुम्हाला 10 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा देण्यापूर्वी तुमच्याकडे अजूनही वेळ आहे की या रामजीच्या पत्नीला या न्यायालयात हजर करा. राजाला घाबरून शेठने ताबडतोब आपल्या लोकांना घरी पाठवलं आणि रामजीच्या पत्नीला दरबारात हजर केलं. मग साधू महाराजांनी रामजीला त्याची पत्नी सोपवली आणि कट रचल्याच्या आणि खोटी खोटी साक्ष दिल्याच्या गुन्ह्यामध्ये शेठला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. रामजीच्या पत्नीचा मृतदेह स्मशानात नेल्याच्या खोटी साक्ष देणाऱ्या 4 साक्षीदारांना प्रत्येकी 100 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. हे पाहून तिथला खरा राजा आश्चर्यचकित झाला आणि साधूंना हात जोडून म्हणाला, महात्माजी, तुम्ही धन्य आहात. तुम्ही मला न्याय कसा केला जातो हे शिकवलं आहे. त्याबद्दल मी तुमचे आभार मानत आहे. ही कथा तुम्हाला ह्या अगोदर माहीत होती का? आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही कथा पूर्वीच्या काळातील बंजारा म्हणजेच भटक्या समाजातील व्यक्तीबद्दल सांगितलेली आहे. अगोदरच्या काळामध्ये अशा प्रकारे सत्य घटना घडत असत. त्यावरच आधारित ही कथा आहे. कोणालाही दुखावण्याचा यात अजिबात हेतू नाही. ही कथा फक्त माहितीसाठी सांगितली आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्ती, धर्म, जाती यांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.